नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण हे चॅनल सुरूच केलंय कारण शेतीतले जे नवीन विचार आहेत, जे नवीन तंत्रज्ञान आहे, ते आपल्या प्रत्येक बांधवांपर्यंत एकदम सोप्या भाषेत पोहोचावं. आज आपण शेतीच्या अशा एका भविष्याबद्दल बोलणार आहोत जिथे मातीची गरज नाही, पण उत्पन्न मात्र जबरदस्त आहे. चला तर मग जाणून घेऊया हे नवीन तंत्रज्ञान ज्यात आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दिवसरात्र कष्ट, डोक्यावर तळपणारं ऊन आणि कधी येईल कधी नाही याची चिंता लावणारा पाऊस. आणि हे सगळं करून सुद्धा हातात पीक येईल की नाही याची काहीच खात्री नसते, बरोबर ना? पण थांबा, आजची शेती फक्त एवढीच राहिलेली नाही. विचार करा, अशी शेती जिथे मातीच लागत नाही, जिथे पावसाची किंवा उन्हाची चिंताच नाही. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ही सगळी शेती तुम्ही तुमच्या खिशातल्या मोबाईलवरून सांभाळू शकता. हो, हे आता खरं आहे आणि पूर्णपणे शक्य आहे. पण हे नवीन तंत्रज्ञान समजून घ्यायच्या आधी आपण हे बघूया की याची गरजच का आहे. आपल्या नेहमीच्या शेतीत अशा कोणत्या अडचणी आहेत ज्यावर आपल्याला उपाय शोधायलाच हवा. या त्या समस्या आहेत ज्या आपण सगळे रोज भोगतो. सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती? बरोबर, मजूर. ऐन पेरणीच्या कापणीच्या वेळेला मजूर मिळत नाहीत, आणि मिळालेच तर त्या कडक उन्हात राबणं किती अवघड असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि ते खुरपणीचं काम, अरे देवा, ते तर संपत नाही. आज खुरपलं की 4 दिवसात तण परत हजर. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आपलं हवामान. कधी पाऊसच पडत नाही तर कधी इतका पडतो की सगळं पीक वाहून जातं. सगळं काही आभाळाच्या हातात. आणि हे सगळं बघून आपली तरुण पोरं काय म्हणतात? नको रे बाबा हे काम, त्यात भविष्य नाही, फक्त कष्ट आहेत. मग ह्या सगळ्या त्रासावर काही तोडगा आहे की नाही? हो, नक्कीच आहे. आणि ह्याच उपायाला म्हणतात बंदिस्त शेती. इंग्रजीत भारी शब्द आहे, इंडोर फार्मिंग. घाबरू नका, नाव अवघड वाटलं तरी गोष्ट एकदम सोपी आहे. चला बघूया हे नक्की आहे तरी काय. बंदिस्त शेती म्हणजे काय? नावाप्रमाणेच 4 भिंतींच्या आत बंद जागेत होणारी शेती. समजा एक मोठी खोली आहे किंवा तो माल वाहतुकीचा मोठ्याच्या मोठा पत्र्याचा डबा असतो ना, कंटेनर, त्याच्या आत पीक घ्यायचं. सोपं आहे. जसं आपण घरात बसून फॅन किंवा एसी लावतो, आपल्याला हवं तसं वातावरण तयार करतो, अगदी तसंच इथे पिकासाठी आपण वातावरण तयार करतो. पिकाला किती ऊन द्यायचं, किती पाणी द्यायचं, थंडी हवी की गरमी, सगळा कंट्रोल आपल्या हातात. चला आता दोन्हीतला फरक बघूया, म्हणजे लगेच डोक्यात बसेल. आपली नेहमीची शेती, तिला काय लागतं? माती, ऊन, पाऊस, बरोबर. आता ही नवीन शेती बघा, इथे मातीची गरजच नाही. सूर्यप्रकाशाची जागा घेतात लाईट, ते पण खास LED लाईट. आणि पावसाची तर वाटच बघायची नाही. पाहिजे तेवढं पाणी थेट पिकाला. आणि सगळ्यात भारी म्हणजे तण नावाचा शत्रूच नाही. म्हणजे बघा, एकीकडे निसर्गाच्या भरोशावर आणि दुसरीकडे सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये. हाच आहे मुख्य फरक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाऊ, हे सगळं ठीक आहे, पण माती नाही, ऊन नाही, मग हे झाड वाढतं कसं? जादू आहे का? नाही, जादू नाही, शुद्ध तंत्रज्ञान आहे. चला तेच समजून घेऊया. एका कंटेनरचं उदाहरण घेऊ म्हणजे सगळं स्पष्ट होईल. याचे 4 सोपे भाग आहेत. पहिलं, जागा तयार करायची, म्हणजे कंटेनरला आतून असं पॅक करायचं की बाहेरच्या ऊन पावसाचा आत काही संबंध नाही. दुसरं, आतलं हवामान तयार करायचं, लाईट, थंडी, गरमी सगळं आपल्या हिशोबाने सेट करायचं. तिसरं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, पिकाचं जेवण. इथेच येतो हायड्रोपॉनिक्स नावाचा प्रकार. हायड्रोपॉनिक्स म्हणजे काय? सोप्पं आहे. मातीऐवजी पाण्यातून पिकाला सगळं खायला द्यायचं. म्हणजे बघा, जसं आपण एखाद्या अशक्त वासराला दुधात औषध मिसळून पाजतो जेणेकरून ते थेट त्याच्या पोटात जातं, तसंच इथे पिकाच्या मुळांना थेट पाण्यातून सगळी खतं दिली जातात. आणि चौथं, हे सगळं कंट्रोल करायचं कुठून? तुमच्या मोबाईलमधून. बरं, हे सगळं करायचं, पण यातून फायदा काय? फायदा आहे पैशांचा. तुम्ही अशी पिकं घेऊ शकता जी आपल्या भागात येत नाहीत, पण बाजारात ज्याला सोन्याचा भाव आहे. उदाहरण घ्या केशराचं. केशर कुठे होतं? काश्मीरमध्ये, कारण त्याला थंड हवा लागते. पण या तंत्रज्ञानाने तुम्ही विदर्भाच्या उन्हात सुद्धा कंटेनरमध्ये काश्मीर तयार करू शकता आणि केशराची शेती करून लाखो रुपये कमवू शकता. विचार करा, फक्त केशरच नाही, अशा अनेक विदेशी भाज्या, औषधी वनस्पती आहेत. किती मोठी संधी आहे ही. आता याचे 2 सगळ्यात मोठे फायदे बघूया. एक म्हणजे मजुरांची कटकट कशी मिटते, आणि दुसरं म्हणजे सगळा कारभार आपल्या हातात कसा येतो. मजुरांची समस्या ती जवळपास संपलीच समजा. कसं? पहिलं म्हणजे तणच नाही, म्हणजे खुरपायला मजूर बोलवायची गरजच नाही. दुसरं म्हणजे मातीच नाही, म्हणजे नांगरणी, वखरणी ही सगळी अंग मेहनतीची कामं बंद. मजूर फक्त 2च वेळा लागतील, एकदा रोप लावताना आणि एकदा माल काढताना. बस, किती मोठा ताप कमी झाला डोक्यावरचा, नाही का?
आणि दुसरा फायदा तो तर याहून मोठा आहे, तो म्हणजे मनाची शांती. आता चिंताच नाही, पाऊस जास्त पडेल का की दुष्काळ पडेल, गारपीट होऊन सगळं पीक झोपून जाईल का. छे, कसलीच चिंता नाही. तुमचं पीक, तुमचं लाखो रुपयांचं उत्पन्न एका बंद डब्यात तुमच्या डोळ्यासमोर सुरक्षित आहे. सगळं काही तुमच्या हातात, निसर्गाच्या नाही. ही गोष्टच किती मोलाची आहे. पण हे तंत्रज्ञान फक्त पीक आणि पैशांपुरतं नाहीये. ही गोष्ट याच्या खूप पुढे जाते. हे आपल्या शेतीचं भविष्य बदलत आहे. आजची आपली पोरं बघा, मोबाईल, कॉम्प्युटरमध्ये एकदम हुशार. त्यांना तुम्ही चिखलात काम करायला सांगितलं तर ते पळून जातात. पण त्यांना सांगा की मोबाईलवरच्या ॲपमधून शेती करायची आहे, सगळं बटणावर चालतं. मग बघा त्यांना कसं भारी वाटतं. त्यांना जेव्हा कळतं की शेतीत आता डेटा आणि सेन्सर आहेत, तेव्हा त्यांना ते काम कूल वाटतं. त्यांना त्यात कष्ट नाही तर एक संधी दिसते, आणि मग हीच मुलं शेतीकडे परत येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ही नवीन पद्धत म्हणजे आपल्या जुन्या शेतीला विरोध नाही, अजिबात नाही. ही तर त्याची पुढची पायरी आहे. अहो, जसं आपण बैलांच्या जागी ट्रॅक्टर आणला तेव्हा काय आपण शेती सोडली का? नाही, उलट ती अजून चांगली करायला लागलो. तसंच हे आहे. हा फक्त एक बदल आहे, एक चांगला बदल. आता एक खरं बोलू का, ही गोष्ट आज कदाचित सगळ्यांसाठी नसेल. कारण सुरुवातीला थोडा खर्च आहे आणि नवीन काहीतरी शिकायची तयारी पाहिजे. हे कोणासाठी आहे? तर त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या डोक्यात नवीन विचार आहेत, ज्यांना प्रयोग करायला आवडतात आणि ज्यांना कमी जागेत महागडी पिकं घेऊन जास्त पैसे कमवायचे आहेत. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की शेती आता थांबलेली नाही, ती खूप पुढे चालली आहे. आता निसर्गावर अवलंबून राहण्याऐवजी तंत्रज्ञानाला सोबत घेऊन आपण शेती करू शकतो. कमी कष्ट, कमी जागा आणि जास्त नफा, हेच आहे आपल्या शेतीचं नवं भविष्य. आता फक्त एकच प्रश्न आहे, या भविष्याला आपलंसं करायला आपण तयार आहोत का? यावर नक्की विचार करा. आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या सगळ्या शेतकरी भावांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.